नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. दिनांक 15 मार्चपासून म्हणजेच आजपासून राज्यात पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच महसूल मंडळांमध्ये शासनाने निधी वितरित करून दिलेला आहे व त्यांना वाटपास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांना किती पीक विमा भेटणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटू शकतो, या संदर्भातील संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओला कुठे बंद न करता, कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की पहा. तर चला तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणते कोणते महसूल मंडळे, कोणते जिल्हे आणि कोणते तालुके यादी लिस्ट वाईज बघूया. तर शेतकरी मित्रांनो, 2023च्या खरीप पीक विमा संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट शासनाकडून आजच जाहीर झालेले आणि 15 मार्च 2024 म्हणजेच आजच्या तारखेपासून राज्यात पीक विमा वाटपास सुरुवात झालेली. तर ते कोणते जिल्हे तर आपण बघूया सविस्तर. तर पीक विमा योजना 2023 साठी जिल्हे व त्यातील तालुके पात्र असलेली यादी सर्व जिल्ह्यांनी आपण खालीलप्रमाणे बघूया. तर नंबर 1ला आहे बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यातील 98 गाव पात्र झालेली आहेत. त्यांना कमीत कमी 47% एवढा पीक विमा ज्याला शासनाकडून वितरित करून देण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जेवढे पण बुलढाणा जिल्ह्यातील जेवढे पण गाव शेतकरी मित्र ज्यांना 75% अग्रिमचा मित्रांनो 75% पीक विमा भेटणार आहे, त्या शेतकऱ्यांची लिस्ट याच्यात जाहीर झालेली आहे. त्याच्यामधील 98 गावाकरता 47% पीक विमा वाटपास सुरुवात झालेली. नंबर 2ला शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील 144 गावांना पात्रता देण्यात आलेली आहे आणि त्यांना आजपासून 48% एवढा पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे किंवा 17 मार्चपासून पण त्यांना वाटपास सुरुवात होऊ शकते काही कारणामुळे, काही प्रॉब्लेममुळे. तर शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यातील 144 गाव ही पात्र झालेली आहे पीक विमा संदर्भातील आणि त्यांना 48% एवढा पीक विमा शासनाने वितरित मित्रांनो 48% एवढा पीक विमा वाटपास सुरुवात होणार आहे. दिनांक 18 ते 20 मार्च दरम्यान किंवा आजपासूनही काही महसूल मंडळांना ते वाटपास सुरुवात झालेली आहे. नंबर 3ला शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा. बीड या जिल्ह्यामधील 64 गावे पात्र झालेली आहेत. त्यांना कमीत कमी 48% एवढा पीक विमा, 75% पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरात लवकर येऊन जाणार आहे किंवा 18 ते 20 मार्चपासून वाटपास सुरुवात होणार आहे. काही विभागांमध्ये, काही महसूल मंडळांमध्ये आजपासून, आज दिनांक 15 मार्च 2024 पासून वाटपास सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ. यवतमाळ या जिल्ह्यामधील 161 गाव पात्र झालेली आणि त्यांना 75% पीक विमा, 47% पीक विमा एवढा मिळणार आहे मित्रांनो. 47% एवढा पीक विमा त्यांना मिळणार आहे. जे 75%तील जे गाव पात्र झालेली त्यांना 161 गावांना ती पात्रता देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे नाशिक. नाशिक या जिल्ह्यामधील 91 गाव पात्र झालेले शेतकरी मित्रांनो. 91 गावांपैकी त्यांना 47% एवढा पीक विमा मिळणार आहे. नाशिक या जिल्ह्यातील बऱ्याच महसूल मंडळांना हा पीक विमा वाटपास सुरुवात पण झालेली आहे. अद्याप काही यांना 18 ते 20 मार्च या दरम्यान वाटपास सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे नांदेड. नांदेड या जिल्ह्यांकरता 144 गाव पात्र झालेली आहे. नांदेड या जिल्ह्यामध्ये 144 गाव पात्र झाले असून त्यांना 47% एवढा पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे. आज दिनांक 15 मार्चपासून किंवा येणाऱ्या 18 ते 20 मार्चपासून पण होऊ शकते, कारण की काही प्रॉब्लेममुळे, काही कारणामुळे काही वेबसाईट मागपुढे होऊ शकते. त्याकरता 1-2 दिवस तारीख मागवू शकते. पण आज दिनांक 15 मार्चपासून वाटपास सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा शेतकरी मित्रांनो परभणी. परभणी या जिल्ह्यातील 73 गावे पात्र झालेले आहे. त्यांना कमीत कमी 47% एवढा पीक विमा मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील 73 गाव पात्र झालेले त्यांना 47% एवढा पीक विमा मिळणार आहे आणि 47% एवढा पीक विमा मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे लातूर. लातूर या जिल्ह्यातील 120 गाव पात्र झालेली आहेत. त्यांना कमीत कमी 47% एवढा पीक विमा आज दिनांक 15 मार्च 2024 पासून तसेच 18 ते 20 मार्चपासून मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा शेतकरी मित्रांनो वाशिम. वाशिम या जिल्ह्यातील 112 गावे पात्र झालेली आहेत. त्यांना कमीत कमी 47% एवढा पीक विमा मिळणार आहे आणि वाशिम जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये, बहुतांश काही गावामध्ये, काही तालुक्यांमध्ये पीक विमा वाटपास सुरुवात पण झालेली, पण अद्याप अजून काही कारणामुळे, शासनाच्या काही त्रुटीमुळे अजून दिनांक 18 ते 20 मार्चपर्यंत वाटपास सुरुवात होऊ नये. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा शेतकरी मित्रांनो अकोला. अकोला जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट्स येत होत्या. त्यांच्याकरता खुशखबर आहे. त्यांच्या जिल्ह्यातील 146 गाव पात्र झालेले 75% पीक विमा वाटपामध्ये त्यांना कमीत कमी 47% एवढा पीक विमा मिळणार आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता ही खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा शेतकरी मित्रांनो कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्यातील 73 गाव पात्र झालेली आहे. त्यांना कमीत कमी 47% एवढा पीक विमा मिळणार आहे. 75% पीक विमा मधील रक्कम 47% एवढा प्रमाणे त्यांना मिळणार आहे आणि त्या जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकरी मित्रांना कमेंट्स आल्या होत्या, परंतु जिल्ह्यातील 73 गावांना पात्रता भेटली. खूप मोठी आनंदाची बातमी त्यांच्याकरता आली आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा शेतकरी मित्रांनो संभाजीनगर. संभाजीनगर या जिल्ह्यामधील 119 गावांना पात्रता भेटलेली आहे आणि त्यांना कमीत कमी 48% पीक विमा मिळणार आहे. 75% पीक विमा रकमेमधील. तर शेतकरी संभाजीनगर जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकरी मित्रांना कमेंट्स आले होते की अद्याप अजून त्यांना कोणताही पीक विमा भेटलेला नाही. ज्यांचे दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी मित्र राहिलेले होते त्यांना 119 गावांमध्ये पात्रता झालेली आहे आणि त्यांना 48% पीक विमा 75%चा वाटप मिळणार आहे. दिनांक आज 15 मार्चपासून ते किंवा 18 ते 20
मार्च 2024 पासून. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा शेतकरी मित्रांनो जळगाव या जिल्ह्यामधील 105 गावे पात्र झालेली आहे. त्यांना कमीत कमी 48% एवढा पीक विमा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 105 गावांना पात्रता देण्यात आलेली आहे आणि त्यांना 48% पीक विमा मिळणार आहे. अद्याप त्या जिल्ह्यांना 18 ते 20 मार्च 2024 पासून वाटपास सुरुवात होणार आहे. काही तालुक्यामध्ये आजपासून दिनांक 15 मार्चपासून वाटपास सुरुवात झाली. तर शेतकरी मित्रांनो, पुढील थोडक्यात अपडेट आपण सविस्तर जाणून घेऊया. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे दिनांक 15 ते 20 मार्च मित्रांनो 20 मार्च 2024 रोजी येणार आहेत. तसेच बाकी उरलेल्या पात्र जिल्ह्यांची खरीप पीक विमा यादी 2023 लवकरच येईल. ज्या शेतकरी मित्रांचे अजून दुसऱ्या टप्प्यातील राहिलेले शेतकरी त्यांची पण नावे लिस्ट लवकरात लवकर या महिन्यातील 31 मार्च 2024 पर्यंत येऊन देईल. महाराष्ट्र पीक विमा योजना 2016 मधील महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची ही फसल पीक विमा योजना आहे. राज्यभर राबवण्यात येत आहे. शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी की दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत राहिलेल्या बाकीच्या सर्व दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा जमा करून देऊ असं शासनाने एक मोठं आश्वासन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दिलेले. तर शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा यादी 2023 अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण मिळते व त्यासाठी हा पीक विमा घेणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे. पीक विमा घेण्यासाठी एक प्रीमियर दर भावा लागतो, जो खरीप हंगामातील पिकांसाठी फक्त 2% म्हणजे 2% आणि सर्व रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5% आहे. म्हणजेच तुम्ही ₹100 प्रीमियम भरला आणि पीक विमा 100% मान्य झाला तर तुम्हाला ₹10,000 मोबदला पैशाच्या स्वरूपात बँकेच्या खात्यात येत असतो. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी मित्रांनी हा पीक विमा ₹1 पीक विमा खरीप हंगामातील भरलेला होता, ज्या शेतकऱ्यांच्या 2023च्या खरीप हंगामामधील अतिवृष्टी, गारपीट किंवा ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ या कारणामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे खूप मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांसाठी या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटपास सुरुवात झालेली. आज दिनांक 15 मार्च 2024 पासून राहिलेले जे शेतकरी मित्र त्यांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ह्याच महिन्यामध्ये शेतकरी मित्र 31 मार्च 2024 पर्यंत परत त्यांचे नावं दुसऱ्या लिस्टमध्ये दुसऱ्या यादीमध्ये येईल असे शासनाने एक मोठं आश्वासन मागील काही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिलेले. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांसाठीचे शासनाने खूप मोठे निर्णय जाहीर केलेले. तर शेतकऱ्यांनी पीक विमा संदर्भातील हा खूप मोठा निर्णय होता, जे मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. असलेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.